शाळा चालू होऊन 5-6 दिवस तरी चालू झाले आणि अंगणवाडीला तशी जास्त दिवस सुट्टी नसते, तरी आम्हाला आज मुहूर्त लागला होता. शिव आणि पार्थ मागं लागलं होतं जायचं शाळेला म्हणून, आणि तसे घरातले वैताग तिथेत म्हणून मी आज घेऊन गेलते. आणि गेल्या 3-4च मुलं आली होती आणि त्यात पण ह्यांचं बघा शिकायचं राहिलं, ह्यांचं इकडं चालू आहे काय काय खेळायचं मातीत. तिथून घरी आले आणि शिव आणि पार्थ ना घरामध्ये आतमध्ये येतच नव्हते. आई गिरणीमध्ये चटणी वगैरे आली ती तिथं होती आणि आईला एवढा त्रास देत होती, चटणीत हात घालत होती. म्हणताना आईनं बघा एक आयडिया केलेली होती. आईनं त्याला त्या गिरणीचा जो डबा असतो ना वरती, ज्यात आपण गहू टाकतो, त्याच्यामध्ये आमच्या शिवला बसवलं तर तो एवढा शांत बसला होता. आणि पुन्हा मी त्याला बाहेर घेत होते, बाहेर यायला पण नको म्हणत होता. सगळं आवरून चटणी वगैरे झाली होती. नंतर आम्हाला ना आमच्या फॅमिलीमध्ये पाहुण्यांच्यामध्ये कार्यक्रम होता, म्हणजे बारशाचा कार्यक्रम होता. एका मुलगीचं नाव ठेवायचं होतं, मग त्यांनी बोलवलं होतं आणि कार्यक्रम मोठा होता. त्यासाठी आम्ही सगळं आवरून मी, आई, शिव, पार्थ निघालो. आणि जाण्यासाठी आता आम्हाला गाडी पण नव्हती, कारण की आमच्या घरच्या दोन्ही गाड्या कामावर गेल्या होत्या. साहेब त्यांची गाडी घेऊन गेलते आणि भाऊजी पण त्यांची गाडी घेऊन गेलते. मग आता आम्हाला लास्ट ऑप्शन होता पायी पायी आम्हाला जायचं होतं. सगळं आवरून आम्ही निघालो आणि आमचा शिव बघा कसा पळत होता. नंतर मग आम्ही गेलो कार्यक्रमामध्ये. आम्ही जरा लेट गेलो होतो, पण चालू झाला होता कार्यक्रम. थोड्या वेळ बसलं, नियोजन वगैरे छान होतं आणि बाळ पण एवढं क्यूट होतं ना, मुलगी. आणि मुलगीचं नाव ठेवलं होतं पृथा. कसं वाटलं नाव नक्की सांगा कमेंटमध्ये. त्याच्यानंतर तिथं लहान मुलं जी आली होती ना खेळायला, त्यांच्या हातातली खेळणी बघून शिव मला ती सगळी मागत होता. एकदा चष्मा मागितला, एकदा फुगा पाहिजे होता. आता ही गाडी बघून गाडीच मागत होता. पुन्हा मग इकडं बघा चालू झाला पाळणा म्हणण्याचा कार्यक्रम, म्हणजे पाळण्याची गाणी म्हणत होत्या इकडं बायका. थोड्या वेळ आम्ही बसलो आणि पूर्ण अंधार झाला होता. मग अंधार पडल्यावरती सगळा कार्यक्रम झाल्यावरती जेवणाची वेळ झाली होती. मग छान असं आम्ही सर्वांनी मी शिवनं जेवण केलं आणि गेलो घरी. तर असा होता आजचा दिवस. बाय, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.